ह्याला गोप्रोम RPS ची बीज प्रक्रिया आणि एक स्प्रे झाला आताशी। तर याला एकदम छान पद्धतीने रिझल्ट आहे। 2.5-3 फुटाच्या पुढं सरकी आहे। तर अशा पद्धतीने गोप्रोमचा एक पोतं पेरलेलं आहे आणि आता या दुसऱ्या राऊंडला एक पोतं पेरलं आहे। अशा पद्धतीने याची रिझल्ट आहे, जबरदस्त रिझल्ट आहे। ह्याची कांडीसुद्धा एकदम अशा पद्धतीने पात फुलं व्यवस्थित आहे। सध्या कांडी बारीक पडलेली। तर जमीन अशी भुसभुशीत होती एकदम। पांढऱ्या मुळ्याची संख्या RPS मुळे वाढते खूप। हे पांढऱ्या मुळ्याची अशी